संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास गुण आहेत 40। विद्यार्थ्याचे नाव तेथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे। हजेरी क्रमांक शाळेचे नाव तुमच्या शाळेचे नाव लिहायचे आहे। प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील शब्द निवडून लिही। 1 दिवसाचे रिकामी जागा तास असतात 12 24 18 योग्य उत्तर आहे 24 दिवसाचे 24 तास असतात। 2 रिकामी जागा ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे। कंसात दिलेले शब्द नागपूर पुणे मुंबई योग्य उत्तर आहे मुंबई। मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे। 3 सूर्य रिकामी जागा दिशेला उगवतो कंसातील शब्द पूर्व पश्चिम उत्तर योग्य उत्तर आहे पूर्व। सूर्य पूर्व दिशेला उगवतो। 4 अन्नाचा प्रवास रिकामी जागा पासून सुरू होतो कंसातील शब्द आहेत नाक तोंड जठर योग्य उत्तर आहे तोंड। अन्नाचा प्रवास तोंड पासून सुरू होतो। उपप्रश्न ब योग्य पर्यायाभोवती गोल कर। आपणाला प्रश्नाचे उत्तर लिहिताना जे पर्याय दिले आहेत त्यातले जे योग्य उत्तर असेल त्याला आपल्याला त्या पर्यायाला गोल करायचे आहे। 1 खालीलपैकी कोणते आंतरेंद्रिय नाही? अ हृदय ब मेंदू क कान ड फुफ्फुस। यातील योग्य पर्याय क कान। क या पर्यायाला गोल करूया। 2 खालीलपैकी कोणता घटक मानव निर्मित नाही? पर्याय दिलेले आहेत अ नदी ब शाळा क घर ड विहीर। यातील पर्याय आहे बरोबर अ नदी। अ या पर्यायाला गोल करूया। 3 महाराष्ट्र राज्यातील कोणती नदी सर्वात लांब आहे? पर्याय दिलेले आहेत अ मुळा ब प्रवरा क गोदावरी ड कृष्णा। योग्य पर्याय आहे क गोदावरी। क या पर्यायाला गोल करूया। 4 खालीलपैकी कोणते साधन संदेश वहनाचे साधन आहे? पर्याय दिलेले आहेत अ विमान ब रेल्वे क घोडा ड रेडिओ। उत्तर आहे ड रेडिओ। ड या पर्यायाला गोल करूया। प्रश्न दुसरा अ नावे लिही। 1 राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन। 2 कोकणातील बोलीभाषा कोकणी मालवणी। 3 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई। 4 उपदिशा ईशान्य नैऋत्य आग्नेय वायव्य। उपप्रश्न ब खालील तक्ता पूर्ण कर। 4 गुणांचा प्रश्न आहे। 1 डासांमुळे होणारे रोग मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया। 2 संदेश वाहनाची साधने रेडिओ दूरदर्शन इंटरनेट मोबाईल। 3 नैसर्गिक आपत्ती उत्तर अवकाळी पाऊस पूर भूकंप सुनामी। 4 कुटुंबातील सदस्य आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण। उपप्रश्न क नकाशात खालील बाबी दाखव। महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे त्यावर आधारित उपप्रश्न 1 द्राक्षांचे पीक दर्शविणारे जिल्हे हिरव्या रंगाने रंगव। तर द्राक्ष पीक ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त घेतले जाते ते जिल्हे आहेत नाशिक पुणे सांगली सोलापूर अहमदनगर। ते हिरव्या रंगाने रंगवायचे आहेत। 2 आपला जिल्हा पिवळ्या रंगाने रंगव। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्ह्यात आपण पिवळ्या रंगाने रंगवायचा आहे। प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिही। 1 घोडखिंड रिकामी जागा या नावाने इतिहासात अमर झाली कंसातील शब्द आहेत बाजीखिंड पावनखिंड शौर्यखिंड। योग्य उत्तर आहे पावनखिंड। घोडखिंड पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाली। 2 शाहिस्ते खानाने रिकामी जागा किल्ल्याला वेढा दिला कंसातील शब्द आहेत पुरंदर पन्हाळा शिवनेरी। योग्य उत्तर आहे पुरंदर। शाहिस्ते खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला।
3. शिवरायांनी राजधानीसाठी रिकामी जागा ची निवड केली. कंसात दिलेले शब्द आहेत सिंहगड, रायगड, पन्हाळगड. योग्य उत्तर आहे रायगड. शिवरायांनी राजधानीसाठी रायगड ची निवड केली. प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडून त्या पर्यायाभोवती गोल कर. 1. पुरंदरचा किल्लेदार हा होता. पर्याय दिलेले आहेत अ. बाजीप्रभू, ब. तानाजी, क. मुरारबाजी, ड. सिद्दी जोहर. योग्य उत्तर आहे क. मुरारबाजी. क या पर्यायाला गोल करूया. 2. तानाजी हा कोकणातील या गावाचा राहणारा होता. पर्याय दिलेले आहेत अ. महाड, ब. चिपळूण, क. उमरठे, ड. रत्नागिरी. योग्य उत्तर आहे क. उमरठे. क या पर्यायाला गोल करूया. 3. कुतुबशहाची राजधानी कोणती होती. पर्याय दिलेले आहेत अ. दिल्ली, ब. जिंजी, क. विजापूर, ड. गोवळकोंडा. योग्य उत्तर आहे ड. गोवळकोंडा. ड या उत्तराला आपण पर्यायाला गोल करूया. प्रश्न चौथा, अष्टप्रधान मंडळातील हंबीरराव मोहिते यांचे पद. पर्याय दिलेले आहेत अ. सेनापती, ब. प्रधान, क. अमात्य, ड. सचिव. योग्य उत्तर आहे अ. सेनापती. अ या पर्यायाला गोल करूया. प्रश्न पाचवा, उत्तरे लिही. 1. शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख. उत्तर बहिर्जी नाईक. 2. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता. उत्तर मुघलांच्या. 3. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार. गुराब, गलबत, पाल, होडी. 4. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते. उत्तर गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा. 5. आज्ञापत्र कोणी लिहिले. उत्तर रामचंद्र पंत अमात्य.